आपण मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, देशाचे प्रधानमंत्री म्हणून मागील 11 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक शाश्वत विकास सुरू झाला, एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो। एका बाजूला देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येनं अनेक जनकल्याणी योजना माननीय मोदीजींच्या सरकारनं आणल्या आणि त्या माध्यमातून आज देशातल्या 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे की ह्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज तो लाभार्थी आहे आणि म्हणून याचाच परिणाम आज आपल्या देशातील 25 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली आणि हे मला असं वाटतं की आपल्या सरकारचं मोठं यश आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याच्यावरती एका बाजूला हा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावरती सुद्धा या देशाला चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आणणं, पुढच्या काळामध्ये आपण तिसऱ्या अर्थव्यवस्थेवरती येणार आहोत, ही या मोदी सरकारची मला असं वाटतं आपल्याला उपलब्धी आहे। माननीय मोदीजी नेहमी म्हणतात, जिस काम का भूमिपूजन हम करते हैं उसका लोकार्पण भी हम ही करेंगे आणि आजचा कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे। 2018 साली या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आज मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते या मोठ्या प्रकल्पाचं आपल्या नव्या मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे। आणि म्हणून 2047च्या या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी क्रांती या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाली आणि याचाच परिणाम आज आपला देशांतर्गत विमान सेवेमध्ये जागतिक स्तरावरती आपल्या देशाचा 3रा क्रमांक आता येतो आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ही विमान सेवा परवडावी, त्याच्या आवाक्यात यावी म्हणून मोदीजींनी हा विचार नेहमी केला आणि त्या माध्यमातून आपण म्हणतो की ते म्हणायचे हवाई चप्पल पहननेवाला हवाई सफर करेगा आणि याच्यातूनच या संकल्पनेतनं उडे देश का आम नागरिक ही भावना लक्षात घेता आज उडान योजना सुरू झाली आणि या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील 99 विमानतळावरती जवळपास 637 हवाई मार्ग सुरू झाले आणि मागच्या 9 वर्षात जवळपास 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी या विमान सेवेचा प्रवास केला। भविष्यात सुद्धा 100 नवीन डेस्टिनेशन होत आहेत आणि त्या माध्यमातून पुढच्या 10 वर्षात 4.5 कोटी अधिक लोक ही या विमान सेवेनी या योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील। बघा मागच्या 10 वर्षात केवळ मागच्या 10 वर्षात 38 कोटी लोकांनी या विमान सेवेच्या भारतातल्या प्रवाशांनी आज फायदा घेतला आणि म्हणून अगोदर लोक एसटी मागायचे, रेल्वे मागायचे, पण मोदीजींच्या नेतृत्वातील भारत बदलला, हा नया भारत आहे। आता लोक विमान सेवा मागतायत, हे खरं तर मला असं वाटतं याच्यातला बदल आहे आणि आपल्या राज्याचं सरकार सुद्धा याच्यामध्ये मागे नाही। आज महाराष्ट्र राज्य असं आहे की देशातील सर्वाधिक जास्त विमानतळ ही जर आज कार्यान्वित असतील तिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आज एक नव्या विमानतळाचा समावेश झाला। आपल्या राज्यातलं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे दिवसेंदिवस आपण पाहतो की विकासाच्या दृष्टीने वेगानं वाटचाल करत आहे आणि या डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये आपण पाहिलं, समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मिसिंग लिंक असेल, राज्यामध्ये मेट्रोचा विस्तार असेल, या सगळ्या कामांमध्ये आपण पाहतो की हे प्रकल्प पूर्ण होत आले आणि आज त्यातनं एक भर अजून पडली आणि मोदीजींच्या शुभ हस्ते या मोठ्या प्रकल्पांचं आज उद्घाटन होतंय, लोकार्पण होतंय आणि मला असं वाटतं की या विकसित राष्ट्राच्या दृष्टीनं, विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजून एक पाऊल पुढे पडलं। मी पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो और मैं फिर एक बार छत्रपति शिवाजी महाराज की इस पावन भूमि में माननीय मोदी जी का हृदय से स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं, धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।